राम राम. राम राम. हे आमचे दोस्त आहेत, पण दोस्त लोक जरा विश्वास बी ठेवीत नाहीत. हम्म. तर ते मुळे त्याचं तू व्हिडिओ बघतो स्वतःच. हा. अगोदर किती दवाखाने केले? बरेच केले ते 4-5 केले दवाखाने, पण काय गुण काय आलं नाही. मुळे त्याचा ना. हा हां, मुलांसाठी कुठं कुठं दाखले ते नाव नको सांगू कोण्या दवाखान्याचं. बरं दवाखान्याला लागलं. किती पैसे गेले ते? 90 राजूला इकडं 4-5 हजार 5-6 हजार रुपये घातले. 5-6 हजार. काहीच फरक नाही पडला. काय व्हायचं मग ते औषध घेतलं? औषध घेतल्यावर परत ते जवळजवळ सगळं बंद झालं. विकणं बंद झालं. मग हे तैलाच होता ना. हा. कोणता कोमाचा होता का? कोणता नाही, कोमाचा होता ना. मग आता कसं आहे? आता जर बरं वाटतं. बरं, आता हे पेस्ट बी दिली तुम्हाला त्यावेळेस बळच. पेस्ट तर लईच चांगली आहे. पेस्ट आता माझे दुखत होते राहिले. दुखत होते म्हणजे काय नेमकं होत होतं? खून निघत होता असं रक्त निघत. रक्त निघत होतं. मग ही एकच वापरली तुम्ही? मग आता काय जाणवतं त्यात? एकदम क्लिअर झालंय ते. क्लिअर झाले म्हणून तर घ्यायला लागले. म्हणजे पेस्ट चांगली. हा पेस्ट दातासाठी तर नंबर एक आहे. आपल्याकडे तर महिन्याला 300-250 पेस्ट विकत येत. आता तुला मणक्याचा आजाराचं ते 1 कोर्स झाला, ताईचं मुळे क्लिअर झालं, त्यांच्या दाताचा प्रॉब्लेम क्लिअर झाला. क्लिअर झालं. मग आता हे मणक्याचं कशामुळे घ्यायला लागलं? आता मी मनक्याचं हे आयुर्वेदिक आहे पूर्ण, हां आणि बरेच दवाखाने केले मी, मला काही गुण नाही आला. हां आता हे प्रोडक्ट चांगले आहेत तुमचे सगळे हां नंतर कंपनीचे. हां तुम्ही आता हे घेऊन बघा एकदा नेलते. हां. फरक पडला समजा, थोडाशी फरक. थोडा फरक पडला. किती टक्के फरक पडला? 40% पडला.